आज शिर्डी नगर परिषदेच्या माध्यमातून आज आम्ही सर्व महायुतीच्या सर्व उमेदवारांनी नामदार आदित्य विखे साहेब आणि आदरणीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी सगळ्यांनी नामनिर्देशन अर्ज या ठिकाणी दाखल केलेले आहेत। आणि आनंद याच गोष्टीचा आहे की अतिशय समतोल राखत या ठिकाणी नामदार साहेब असतील, सुजयदादा असतील आणि आमचे नेते आशुतोष काळे असतील, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे उमेदवार या ठिकाणी दिलेत। सर्व जाती पंथाला न्याय कसा मिळेल, सर्व समाज घटकाला न्याय कसा मिळेल याच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगली भूमिका घेऊन एक चांगले चेहरे या शिर्डी नगर परिषदेमध्ये कसे जातील या संदर्भात त्यांची भूमिका होती आणि त्या संदर्भातच त्यांनी चांगले उमेदवार दिले। त्याबद्दल खरंच एक या ठिकाणी आम्हाला आनंद होतो। आणि या महायुतीचे घटक पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत आणि मी आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ या चिन्हाखाली या ठिकाणी निवडणूक लढवत आहे। आणि मला निश्चित खात्री आहे, कारण जो माझा प्रभाग क्रमांक 1 आहे त्या प्रभाग क्रमांक 1 म्हणून मी सर्वसाधारण पुरुष या माध्यमातून निवडणूक लढवतोय आणि माझी तमाम मायबाप जनता पुन्हा एकदा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, कारण माता बहिणीचा आशीर्वाद देखील त्या काळामध्ये अतिशय महत्वाची निवडणूक ठरली जाईल। कारण खऱ्या अर्थानं शिर्डी वाढतं शहर आहे आणि विकास हा खऱ्या अर्थानं करायचा असेल तर नामदार साहेब आणि सुजयदादांचे हात जर आपल्याला बळकट करायचे असतील तर खऱ्या अर्थानं जनतेने चांगले उमेदवार, कारण खऱ्या अर्थाने ही 4थी नगर परिषद आहे आणि लोकांना माहिती आहे कोण कसं आहे, कोण उमेदवार कसं आहे, त्यांचा कार्याचा आलेख हा खऱ्या अर्थानं जनते पुढे आहे। त्याच्यामुळे निश्चितच जनता चांगल्या प्रकारचे उमेदवार निवडून देतील अशी मला आशा आहे। आणि येणारा कुंभमेळा आहे, शहर वाढतं आहे आणि नामदार साहेबांच्या सोयीच्या माध्यमातून MIDC चे प्रकल्प, मोठमोठे क्रीडांगण असतील, IPL भरवण्यासाठी मोठमोठे कॉलेज हॉल, असे चांगल्या प्रकारचे थीम पार्क येतोय जवळपास 300-400 कोटीचा। त्याच्यामुळे चांगल्या प्रकारचं औद्योगिक शहर, कारण आता तीर्थक्षेत्र आहेत परंतु औद्योगिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र आणि त्याचबरोबर रोजगार निर्मिती क्षेत्र अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या शिर्डीला ओळख निर्माण होईल असं मला वाटतं। खऱ्या अर्थाने शिर्डीकरांना हेच आव्हान आहे की महायुतीच्या सर्व उमेदवारांना पाठीशी खंबीर उभे राहा, आपल्या सर्वांचे आशीर्वाद खऱ्या अर्थानं आमच्या महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी असावेत, असेच खऱ्या अर्थानं मी आज या ठिकाणी